माय बापू, गीताश्रेष्ठ गीताशास्त्र हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. गीताज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे असं वेदानं, पुराणानं, शास्त्रानं, संतानं आपल्याला सांगितलं आहे. परंतु प्रत्यक्ष आपल्याला समोर येऊन असं तुम्ही माझ्यासमोर आहेत, मी तुमच्यासमोर आहे, असं जसं आईनं एखाद्या मुलाला जवळ घ्यावा आणि सांगावं त्याप्रमाणे सांगितलं नाही कोणी. तर माझ्या बाबा तेच ज्ञान मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला तर आपण बघू श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला पुढं करून आपल्यासाठी काय ज्ञान दिलं आहे आणि ते काय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर बघा, श्रीकृष्ण महाराजानं पहिल्या अध्यायात तर श्रीकृष्ण महाराजाचं नावच नाही, श्रीकृष्ण महाराज नाहीत. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाची एंट्री झाली, प्रवेश झाला आणि तिथून अर्जुन हा म्हणत होता की मी युद्ध करत नाही. ते म्हणला यो मुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य शिशिरम चापम शोक संविघ्न मानस. आणि तो आपले धनुष्यबाण खाली टाकून दिले आणि तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणला पहिल्या अध्यायात की मी आता युद्ध करणार नाही. मग श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणतात, अर्जुना असं कसं रे, असं कसं, तुला युद्ध करावंच लागेल, कारण हे धर्मयुद्ध आहे आणि हे जर धर्मयुद्ध तू केलं नाहीस अथ चेतो मिमम धर्म्यम संग्राम न करिष्यसी तत स्वधर्म कीर्तींच्या हितो पाप मोहापसेसी. तुला पाप लागेल, तुझी अपकीर्ती होईल. आणि ही गोष्ट अपकीर्ती झालेली संभावित तशीचा कीर्ती मरणात तिरिच्छेते. संभावित माणसाला अपकीर्ती मरणापेक्षा वाईट आहे. मरणात तिरिच्छेते, मरणापेक्षा वाईट आहे, मरणापेक्षा ती जास्त वाईट आहे. तर तशी अपकीर्ती होऊ देऊ नको, तू युद्ध कर, असं श्रीकृष्ण महाराज त्याला ज्ञान देतात. आणि ते म्हणतात, अर्जुना अरे भीष्माचार्याला तू मारत नाही म्हणायलास, द्रोणाचार्याला मारत नाही म्हणायलास, तर हे मृत्यूलोक आहे आणि या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक माणूस आला त्याला मरावंच लागते. जातस्य हे ध्रुवम जन्म मृतस्यचे तस्मात परिहार्यते न तुम सोचितो मरसी. आणि तू मी करतो हे असं समजू नको, तू मारणारा नाहीस, ते मरणारे नाहीस. आणि तुझा बी आत्मा अमर आहे, त्यांचा बी आत्मा अमर आहे. आणि तू जरी त्याला मारलं नाहीस तरी ते जिवंत राहणार नाही. तू आजच त्याला मार आणि धर्मयुद्ध जिंक, हे धर्माचं युद्ध जिंक, जनतेला सुखी कर, असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं. मग श्रीकृष्ण महाराजाला त्यांनी अनेक प्रश्न विचारले. मग दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला त्यांनी प्रश्न विचारला, द्यावा चित्प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किम प्रभासित किमासित ऊर्जेत की. मग एकाग्र चित्त करा म्हणाले तुम्ही मला, तर मग एकाग्र चित्त केलेला माणूस कसा वागतो, कसा चालतो, कसा बोलतो, असं अर्जुनाने विचारलं. आणि श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात. ते म्हणतात, अर्जुना प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञांचे दोच्छते. मनातील सर्व कामनाचा त्याग करायचा, मनातील सर्व कामना सोडून देऊन परमेश्वराच्या चिंतनात आपलं मन लावायचं. माझ्या भाऊ, हे अतिशय महत्त्वाचा संदेश श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला पुढं करून आपल्याला दिला आहे. आपण ह्या सृष्टीत आल्यानंतर, आपल्याला मनुष्यदेह मिळाल्यानंतर, तर आपल्यापुढं दोन गोष्टी उभ्या राहतात. एक तर संसार कर, नाहीतर परमार्थ कर. तर संसारातच सगळे लोक राहतात, जवळजवळ 99% परमार्थात कोणीच राहत नाही. परमार्थात एखादा गेला तर गेला, बाकी सगळे संसारातच राहतात. मग हे जे ज्ञान आहे, गीता ज्ञान, हे सगळं सांसारिक लोकांसाठी दिलेलं आहे. तर श्रीकृष्ण महाराज सांसारिक होते, अर्जुन बी सांसारिक होता. म्हणून हे ज्ञान सांसारिक माणसानं, सांसारिक लोकांसाठी दिलेलं, गृहस्थाश्रमी लोकांसाठी दिलेलं ज्ञान आहे. म्हणून तर हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि गृहस्थाश्रमाच्या फायद्याचं ज्ञान आहे. माझ्या बाबू, तर ते काय म्हणतात की, ते म्हणतात की प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगत. मनातल्या सर्व कामनाचा त्याग कर. माझ्या बाबू, कामना करून आपल्याला काही मिळत नाही. तर
आपण अनंत सृष्टीमध्ये हिंडत आलेलो आहोत आणि अनंत कर्मही आपण केलेले आणि जसे कर्म केले त्याप्रमाणे आपल्याला फळ भोगायला भेटत आहे. आणि मग आपण इच्छा आपली कोण्या गावाला जाईल, मग आपली इच्छा काही कामाची नाही. तर आपल्याला एकच इच्छा पाहिजे. ते म्हणतात की प्रजाती यदा कामान सर्व मनातल्या कामना सोडून दे. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. मनातल्या सर्व कामनाचा त्याग कर आणि आत्मनेव आत्मना तुष्ट. आत्मा म्हणजे परमेश्वर. परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून जा. तर तर तुझं भलं आहे, तर तुझं मन स्थिर झालं. तर असा संदेश श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला दिला आहे. मायबाबा, परमेश्वराचं चिंतन हे विनामूल्य आहे. कोणचंही म्हणजे तिथं आपल्याला खर्च काढण्याची गरज नाही. विनामूल्य चिंतन आहे. आणि ते विनामूल्य चिंतन आपण केलं तर काय फरक आहे. आपण समजा आपण शेतात जातो, संध्याकाळी घरी येतो. घरी आल्यानंतर आपण चहा पितो आणि चहा पिल्यानंतर आपण कुचरवाट्यावर जाऊन बसतो. तर कुचरवाट्यावर जाऊन न बसण्यापेक्षा जर स्मरणी हातात आणि परमेश्वराचं चिंतन केलं तर आपलं फायदा नाही का. परमेश्वराच्या म्हणजे स्मरणामध्ये आपलं मन लावलं तर फायदा नाही का. आणि आपण जेवण झालं आपलं आपण आथरुणावर जाऊन पडलो आणि तिथं बी झोप येईपर्यंत आपण देवाचं चिंतन केलं तर आपलं व्हायला नाही का. तर मायबापो, असंच सांगायचं. असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले तुम्हाला की सगळ्या मनातल्या कामना सोडून द्या. कोणतीही कामना मनात धरायची नाही. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. आत्मन्य आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून राहायचं. हा संदेश श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला समोर करून आपल्याला दिला आहे. अखिल मानव जातीला दिला आहे. मायबाबो, गीताशास्त्र हे कोण्या धर्माचं कोण्या जातीचं शास्त्र नाही. हे सर्व लोकांसाठी दिलेलं शास्त्र आहे. या गीतेमध्ये कोण्याही धर्माचा उल्लेख नाही, कोण्याही जातीचा उल्लेख नाही. तिथं उल्लेख आहे तर फक्त चातुर्वर्ण्याचा. चातुर्वर्ण्यम माया सृष्टम गुणकर्मविभाक्षा तस्य कर्तारमपि मां विद्ये कर्तारमवेद. आणि त्या 4 जातीचा 4 वर्णाचा उल्लेख मात्र गीतेमध्ये आहे. तर त्या 4 वर्णापैकी आपण कोण्या वर्णात आहोत. तर आपण ब्राह्मण वर्णामध्ये येण्याचा आपण प्रयत्न करायचा. ब्राह्मण म्हणजे परमेश्वराचं चिंतन ज्ञान घेणारा वर्ग येतो. तर त्या वर्णामध्ये आपण येण्याचा प्रयत्न करायचा असं श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे. आणि प्रत्येक कोण्याही माणसानं कोण्याही जातीचा माणूस असो, ह्या जाती नंतर तयार झाल्या, ह्या कोण्याही जातीचा माणूस असो, त्यानं जर गीता वाचली तर तो खराच ब्राह्मण होतो. आणि गीता वाचली तर तो ब्राह्मण होतो. म्हणून आपल्याला ब्राह्मण म्हणजे जातीनं ब्राह्मण नाही. ब्राह्मण म्हणजे वर्णानं ब्राह्मण, त्याच्या गुणानं ब्राह्मण. तर गुणानं ब्राह्मण व्हायचं आहे आपल्याला, जातीनं ब्राह्मण व्हायचं नाही. जातीचा ब्राह्मण खरा नाही, वर्णाचा ब्राह्मण खरा आहे. म्हणून गुणाचा ब्राह्मण खरा आहे. म्हणून गुणानं ब्राह्मण व्हा आणि परमेश्वराच्या सगळ्या मनाच्या कामना सोडून द्या. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आणि आत्मन्य आत्मना तुष्ट. परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहा तरच तुमचं भलंही मायबापो. आणि हे 184 यवने आहेत. त्या यवन्यापैकी एकच यवनी अशी आहे की ती परमेश्वराची प्राप्ती करून घेऊन परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते. त्या यवनीला या देहाची साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. एवढा अधिकार तुम्हाला ह्या यवनी देऊन परमेश्वरानं तुम्हाला दिलेला आहे मायबापो. आणि त्यामुळं ह्या जन्मात मनुष्य जन्मात आल्यानंतर आपण सावध होऊन वर्तन करायचं. तुमच्या संसारात तर तुम्ही आहात, संसार करायचा आहे तुम्हाला. परंतु संसार करत 23 दिवसातले 23 तास तुम्ही संसाराला द्या, पण 1 तास तरी परमार्थाला द्या. असं श्रीकृष्ण महाराजांचं म्हणणं आहे. आणि सगळ्या कामना करू नका. तुम्हाला ते कर्मवशे तुम्ही जे कर्म केलेत त्याप्रमाणे तुम्हाला ते फळं मिळणारच आहेत. तर कर्मवशे सगळेच मिळेल तुम्हाला. परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी धडपड करा. परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहा असा संदेश श्रीकृष्ण महाराजांनं आपल्याला दिला आहे अर्जुनाच्या. तर मायबापो, हा संदेश आपल्या हृदयी ठेवा, हृदयस्थ करा. आपल्याला आपल्या आचरणात आणा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेन. आणि तुमची रजा घेईन. धन्यवाद प्रणाम. जय हरी जय हरी जय हरी.